नमस्कार मित्रांनो. आपल्याला मला दोन शब्द सांगण्याची संधी दिलेली आहे. मला असं वाटते की या भारतामध्ये काहीतरी घोळ चाललेला आहे. लोकतंत्राविषयी घोळ चाललेला आहे. हे काही छोटा मोठा घोळ नाही आहे, तर मोठा घोळ आहे. लोकतंत्राची खिळवालोट आहे. आता पहा ना, UPमध्ये EVM घोटाळा झालेला आहे. आपल्याला दिसतोच. ज्या राज्यात BJP कधीच येत नव्हती, मायावती, मुलायम सिंग, समाजवादी पार्टी आणि BSPच होती, काँग्रेस पण थोडी होती. आता त्यांचा सफाया झाला म्हणजे काहीतरी घोड चालू आहे ना. कॉपी करून कोणीतरी पास झालेला आहे. मला असंच वाटते. कॉपी करून पास झालेला माणूस जास्त दिवस टिकत नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो बरं. मी पण विद्यार्थी आहे, मला माहीत आहे कोण कॉपी करते कोण नाही करत. मी तो नाही केलेली आहे, पण मला वाटते हे जो निवडून येत आहे ना, यांनीच खरं तर कॉपी केलेली आहे बा. पहा ना, नोटाबंदीचा असर आपल्याला पाहायलाच भेटत नाही आहे ना. हां, आपण शेतकऱ्याचा कर्ज माफ होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. पिकाले भाव भेटत नाही. आपल्या मालाचा भाव आपण लावू शकत नाही आहे. काजू आणतो, गोडंबी आणतो, बदाम आणतो आपण, त्याच्यावर लिहिलेलं असते एवढे रुपयाचा एवढे किलो, इतने रुपये का इतने किलो. लेकिन आपण जेव्हा माल विकायसाठी मार्केटमध्ये जातो ना, तो व्यापारी आपल्या मालाचा भाव लावतो की एवढे रुपयाचा एवढे हे क्विंटल तुमचा. आपल्याला आपल्या मालाचा हक्क का नाही आहे? आपण बीज बियाणे घेण्यासाठी जेव्हा जातो ना, तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं असते आधीच की नाही बा, एवढी रुपयाची एवढी बोरी आहे. मग आपण पेरणीसाठी आणतो त्याच्यावर भाव असते. आपण विकण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला असा हक्क का नाही आहे की आपणच आपल्या मालाचा भाव ठेवावा, किंमत ठेवावी, प्राईस ठेवावी. जेव्हा शेतकऱ्याला हा अधिकार भेटणार ना की तुमच्या मालाची रक्कम तुम्ही स्वतःच द्या, तुम्ही स्वतः सांगा की माझा माल माझा माल या भावात विकलाच गेला पाहिजे, तेव्हाच नाही का शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार आहे. आत्महत्याचा एक मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. आत्महत्या थांबणे म्हणजे एक सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर हल होत आहे याचा. हां, काही नाही आहे. लोक निवडून देत आहे भाऊ, निवडून देत आहे, त्याचा काही हे नाही आहे. सर्वांना आपल्या हक आपले वोट देण्याचा अधिकार आहे. पण वोट आपण देत आहे कोणाला आणि चालले कोणाला म्हटलं तर मग झालं ना, विल्हेवाट लावली ना. आपल्या वोटाची रक्कम त्यांच्याकडे आहे, 500 रुपये, 1000 रुपये. हां, पण आपली रक्कम नाही आहे असं मला वाटते हो. हां, हे काय हे चाललाच घोळच आहे ना. म्हणजे एक प्रकारचा आपण काहीतरी चांगला करायला गेलो, वोट टाकायला गेलो, चांगला माणसं निवडून आणलं पाहिजे. हां, हत्यारा माणूस नाही पाहिजे आम्हाला, हे खरंच आम्ही म्हणतो ना. आम्ही कोणाच्यावर हेच नाही आहे. शेतकरी म्हणते म्हणजे हत्याच केली आहे ना त्यांची, खरं तर एक प्रकारची हां हत्याच आहे ना. ते शेतकरी आत्महत्या करतात दरवर्षी, पाहायला भेटते ना आपल्याला आकडा. हां, आता पेटीएमचा नवीनीकरण आणलेलं आहे. 2% त्याच्यावर व्याज आहे. 2% व्याज कसं देणार हो आम्ही? सर्वच व्याज आम्हीच देणार. हां, माल विकायचे दलाली आम्हीच देतो. हां, रोडचा टॅक्स नळ्याचा टॅक्स सर्व आम्हालेच. हां, पण आता पेटीएमचा नवीन टॅक्स आलेला बा, नवीन टेन्शन आलेली आहे. मुलाबाळांची फीज राहिली. एक शेतकरी पालन पोषण करणार की माल विकणार हो आपला? काय करणार? काय तो करणारच काय? म्हणजे लक्षातच येऊन नाही राहिला. तुम्ही समजून घ्या, समजवा, आपल्या मनाला समजा काय घोटाळा चालू आहे. आता नाही, 2019मध्ये 2024मध्ये आपण बदल घडूया. चांगल्या माणसाला निवडून देऊया, शेतकऱ्यासाठी लढणाऱ्यांना निवडून देऊया. हां, भांडणाऱ्यांना निवडून देऊया. आपण निवडून देते आणि ते अय्याशी करतात संसदमध्ये खाना भेटते ना जेवण, ते जेवण सर्व माणसाला भेटलं ना, काही कोणती सवलत आम्हाला पाहिजे नाही. फक्त तसाच 2 टाईमचं जेवण इतक्या माणसाला, पुढच्या भारताच्या माणसाला भेटला पाहिजे. आपण निवडून दिलेल्या करोडपतीला तो जेवण भेटतो, गरीबाला भेटला पाहिजे. माझा हेच म्हणणं आहे तुमच्याले.